नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सुक्कं मटण. त्यासाठी लागणारं साहित्य आहे किसलेलं खोबरं, तीळ, लसूण, कांदा, पुदिना, कोथिंबीर, आलं. कढई गरम करूयात आणि त्यामध्ये तीळ भाजून घेऊयात. तीळ भाजून झाले की ते काढून घेऊ. त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करू आणि कांदा टाकूयात. कांदाही छान लालसर भाजायचा आहे आणि त्यातच ॲड करूया किसलेलं खोबरं. तेही छान लालसर भाजायचं आहे आणि थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. त्याचमध्ये तीळ, लसूण, आलं, पुदिना, कोथिंबीर पाणी टाकून छान बारीक करूया. आता कढई गरम करू. त्यामध्ये तेल टाकू, बारीक चिरलेला कांदा टाकू, छान लालसर भाजून घेऊया तो आणि त्यामध्ये केलेलं वाटण टाकू. तेही छान भाजून घेऊ. त्यामध्ये हळद, मिरची पावडर, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, कोल्हापुरी तिखट आणि मटण मसाला हे टाकून भाजून घेऊ. मसाले करपू नये म्हणून थोडं पाणी टाकू आणि तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ आणि इथे शिजलेलं मटण ॲड करूया आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकू आणि छान परतून घेऊया. अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे सुक्कं मटण. त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि खाण्यासाठी तयार आहे सुक्कं मटण. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा. धन्यवाद.